नमस्कार, जय जो. मी शिवख्याता निलेश सोनटक्के. बांधवांनो, परवा दिनांक 13 जुलै 2025 रोजी आमचे संभाजी ब्रिगेडचे नेते आदरणीय शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोट सोलापूर येथे हल्ला झाला, त्या घटनेचा मी प्रथमतः जाहीरपणे निषेध करतो. तर खरं तर अशा घटनांच्या संदर्भाने निवेदनं देणं, निषेध करणं आणि मोर्चे काढणं, घोषणाबाजी करणं, या सर्व घटनांच्या पलीकडे जाऊन कशाप्रकारे आज घडीला हिंदुत्ववादी कोणत्या नेमक्या लेवलला सरसावलेले आहेत याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे परवाच्या दिवशी घडलेला हा हल्ला आहे. खरं तर या घटनांना नेमकं जबाबदार कोण आहेत, का आणि कशा प्रकारे आपल्या सामाजिक चळवळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कमकुवत होण्याचं काम झालं, नेमक्या कुणाच्या हेकेखोरपणामुळे चळवळीला हे दिवस पाहावे लागले, या सर्व गोष्टीचा सारासार विचार करणं आणि या सर्व गोष्टीची कारणं आपण जाणून घेतले पाहिजे. आणि ती कारणं नेमकी काय आहेत ती सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. परंतु कधी काळी संभाजी ब्रिगेड या नावाच्या वाऱ्यालाही उभे न राहणारे माफीवीरांच्या या अवलादी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्या नेतृत्वावर जर हल्ला करत असेल तर याचं कुठेतरी आपण चिंतन करणं गरजेचं आहे. मात्र या पलीकडे जाऊन सर्वसाधारणपणे या घटनेला जे काही प्रामुख्याने कारण सांगितलं जात आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख संभाजी ब्रिगेड या नावामध्ये करण्यात आलेला आहे, हे कशा प्रकारे धादांत खोटं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आजही आपण पाहतो की अखिल हिंदूंचं जे काही प्रेरणास्थान, आदर्श आणि प्रेरणास्थान आहे ते प्रभू श्री रामचंद्र. आजही गावगाड्यातला माणूस जेव्हा आपापसांना परस्परामध्ये भेटतो तेव्हा रामराम म्हणून अभिवादन करतो. तर माझा या घटनेवरून प्रश्न आहे की जर सर्वसामान्य माणूस आजही रामाचा उल्लेख हा रामराम म्हणून करत असेल तर हा रामाचा एकेरी उल्लेख नाही का, आणि तो एकेरी उल्लेख तुम्हाला कसा काय चालतो? खरं तर एकीकडे आम्ही परिवर्तनवादी चळवळीतले संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघातले लोक एकमेकांना भेटत असताना आणि नारे देत असताना जय जिजाऊ जय शिवरायचे नारे देतो, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे हिंदुत्ववादी आजही जय भवानी आणि जय शिवाजी हे एकेरी नारे देतात. तर तेव्हा शिवाजी महाराजांचा एकेरी अपमान होत नाही का, हा सुद्धा तेवढाच मोठा प्रश्न आहे. याही पलीकडे जाऊन जर शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या मान अपमानाचा पुळका जर आज घडीला हिंदुत्ववाद्यांना एवढा मोठ्या प्रमाणात येत असेल, तर जेव्हा प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, श्रीपाद छिंदम नावाचे हलकट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर एकेरी उल्लेख करून अश्लीलपणे टीका टिप्पणी करत होते, तेव्हा हे तुमचे रक्ताचे बाप होते का, हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मान अपमानाचा एवढाच जर पुळका यांना असेल तर 14 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा नावाचा चित्रपट आपल्या संपूर्ण देशभरामध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा त्या चित्रपटाच्या बद्दल आकाश मनात घेऊन जो स्वतःला बाजीराव पेशव्याचा वारसदार आणि वंशज म्हणतो, तो प्रभाकर नारायणराव पेशवा या नावाची तुम्ही ID फेसबुकवर सर्च करू शकता. या फेसबुक आयडीवरून तो माणूस आजही सक्रिय आहे, आजही कार्यरत आहे. उत्तर प्रदेशमधल्या चित्रकूटमधला तो आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांवर बंच ऑफ थॉट नावाच्या गोळकरांचं जे काही पुस्तक आहे RSSच्या गोळकरचं, त्याचा हवाला आणि त्याचा दाखला देऊन छत्रपती संभाजी महाराजांनी खंडो बल्लाळ यांच्या बहिणीवर बलात्कार केला अशा प्रकारचे विकृत आरोप करतो. हे तुम्हाला चालते का? म्हणजे अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी होत असताना तेव्हा तुम्ही अवाक्षर देखील काढायचं नाही. आणि जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे संभाजी ब्रिगेड या नावामध्ये एकेरी वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आज घडीला संपूर्ण महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे की हा संभाजी महाराजांचा प्रतीचा त्यांच्या मान अपमानाचा हा काही त्यांचा कळवळा नाहीत, तर सरळ सरळ हे राजकारण त्यांना करणे आहे. आणि सरळ सरळ पुरोगामी ज्या काही महाराष्ट्रातल्या चळवळी आहेत त्यांना गिळंकृत करण्याचं काम या लोकांना करणे आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि यामागे एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या हिंदुत्ववादी संघटनाच नसून सरकार देखील तेवढ्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणे सहभागी आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आदरणीय प्रवीणदादांवर परवाच्या दिवशी हल्ला झाला आणि काल आमच्या संभाजी ब्रिगेडचे बारामतीचे अमोलजी काटे ज्यावेळेस त्या सोलापूरच्या अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात संबंधित घटनेच्या संबंधित FIR दाखल करण्याकरता, त्यावेळेस त्यांचं काटे हे जे काही त्या दीपक काटेशी जे काही साधर्म्य असणारं आडनाव आहे, हे काटे नावाचं त्यांचं आडनाव लक्षात घेऊन तिथला जो काही PI आहे त्यांना बाजूला घेतो आणि त्यांना त्या ठिकाणी ते दीपक काटे समजून त्यांना म्हणतो की तुमच्या पोरांना कुठलाही धक्का लागणार नाही. SP साहेबांना मंत्री साहेबांचा फोन आलेला आहे, संपूर्ण प्रकरण हे सेटल करण्यात येईल, फार काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात केलेले नाहीत. अशा प्रकारे त्यावेळेस त्यांना मग आमचे अमोल काटे सांगतात की आम्ही संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे आहोत, त्या दीपक काटेशी आमचा संबंध नाहीत, आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करायला आलेलो आहोत. त्यावेळेस मात्र ते PI त्या ठिकाणून पळ काढतात. म्हणजे सरळ सरळ संतापजनक गोष्ट आहे की अशा प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत असताना महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राची पोलिसी यंत्रणा देखील त्यांच्या दबावाला बळी पडतात, त्यांना सामील होतात. म्हणजे नेमका आपण संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ असेल, भारत मुक्ती मोर्चा असेल, बामसेफ असेल,
यासारख्या तमाम परिवर्तनवादी चळवळींनी आता समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे हल्ले जर आपल्यावर होत असेल तर आता आपण आपली शक्ती वाढवली पाहिजे. पोलिसी यंत्रणा आणि न्यायालयीन यंत्रणा इथून पुढे आपल्याला सहकार्य करणार नाहीत, त्यांच्याकडून अपेक्षा करणं शून्य आहेत. त्यामुळे आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे काही आपल्या संघटनांची वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात शकलं पडलेली आहेत ती शकलं आपल्याला कशा प्रकारे जुळवता येईल. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येऊ शकतात, मग सामाजिक संभाजी ब्रिगेड आणि राजकीय संभाजी ब्रिगेड एकत्रित काय येऊ शकत नाही, कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील तीच अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो त्या संबंधित बोलतो आहे. त्याला कुठेतरी अपेक्षा आहे की संभाजी ब्रिगेड आज ना उद्या एकत्रित येईल, कारण तो जोमाने त्याच जुन्या ताकदीने काम करायला संभाजी ब्रिगेडमध्ये तयार आहेत. फक्त आमची या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीला विनंती आहे की कृपया आपण आपले जे काही हेवे दावे आहेत ते मिटून पुन्हा एकदा एकत्रित येऊया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची जी काही ताकद आहे ती दाखवून देण्याचं काम करूया. ती ताकद जर आपण दाखवली आणि आज घडीला तो आपल्याला फार मोठी संधी चालून आलेली आहे. जो काही आगडोम गेल्या 2 दिवसामध्ये आदरणीय प्रवीणदादांच्या समर्थनांत उसळतो आहे, तो आगडोम आपण विजू न देता पुन्हा एकदा त्याला कशा प्रकारे ज्वलंत करता येईल आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या आवाजाला बळ देता येईल, या दृष्टीने राज्य कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एवढा एक संभाजी ब्रिगेडचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी विनंती करतो आणि निश्चितच ते झाल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा करतो आणि थांबतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.